ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, लीडर म्हणजेच उत्तम असा नेता कोण असतो, जो केवळ स्वतःचा विचार न करता आपल्या अनुयायांचा विचार करत असतो, आपल्या मागून येणाऱ्या लोकांचा विचार करत असतो। लीडर तो असतो किंवा उत्तम नेता हा असतो जो व्यक्तीला योग्य ती दिशा दाखवत असतो आणि जेव्हा समोरून एखादं काहीतरी गोष्ट चुकीची असेल तर ती चूक आपल्या अनुयायांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। नेहमी आपल्या अनुयायांचा विचार करत असतो आणि जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्या प्राणाची आहुती देखील देण्यासाठी तयार असतो। परंतु जर नेताच किंवा लीडरच जर भक्षक बनत असेल, नेता जर आपल्या अनुयायांचा वाईट विचार करत असेल किंवा त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न करत असेल आणि केवळ स्वतःचा विचार करत असेल तर तो उत्तम नेता किंवा लीडर असू शकत नाही। आज प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री व फरीसी यांच्यावरती टीकास्त्र सोडत आहे। यांच्यावरती जणू काही प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यामधील जे काही उणिवा आहेत किंवा त्यांच्यामधील जी काही डुप्लिसिटी आहे, डबल स्टँडर्डनेस आहे, ते बाहेर आणण्याचा प्रयत्न करत आहे। कारण शास्त्री आणि फरीसी म्हणजेच ज्ञानाचे भांडार होते। जणू काही परमेश्वराने त्यांच्यावरती एक मोठी जबाबदारी स्वीकारलेली होती, दिलेली होती। ती जबाबदारी म्हणजे इस्रायल लोकांना योग्य ती दिशा दाखवण्याची, ती जबाबदारी म्हणजे लोकांना योग्य तो मार्गदर्शन करण्याची, ती जबाबदारी म्हणजे लोकांना योग्य तो मार्ग दाखवून परमेश्वराकडे नेण्याची। परंतु केवळ आणि केवळ आपल्या स्वार्थीपणामुळे, केवळ आणि केवळ आपल्या दुष्टपणामुळे त्यांनी लोकांचं जीवन फार भयंकर केलेलं होतं, त्रासदायक बनवलेलं होतं। केवळ आणि केवळ नियमांचं भांडर बनून, नियमांचं ओझं बनून त्यांनी त्या लोकांच्या खांद्यावरती टाकलेलं होतं। आणि म्हणून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने हे सर्व चित्र पाहिलं, हे सर्व दृश्य पाहिलं, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आज त्यांच्यावरती टीकास्त्र सोडून त्यांना सांगत आहे की तुम्ही खरोखर आंधळे नेते आहात, आंधळे लीडर आहात। कारण तुम्ही लोकांना अंधारामध्ये नेत आहात। तुमच्याकडे ज्ञानाचा भांडार आहे, तुमच्याकडे एक एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे, परंतु तुम्ही त्या जबाबदारीचा योग्य तो फायदा करून घेत नाहीत। आणि त्यामुळे तुमच्या मागून येणारे जे लोक आहेत ते निष्पाप लोक आहेत। ते जरी शिकलेले लोक नसली तरी ते तुमच्यावरती विश्वास ठेवून आहेत, परंतु तुम्ही त्यांचा विश्वासघात करून त्यांना योग्य तो मार्ग न दाखवून त्यांना तुम्ही वाईट मार्गावरती नेण्याचा प्रयत्न करत आहे। आणि अशा गोष्टीमुळे ते त्यांच्यामध्ये असलेल्या स्वार्थीपणामुळे आज प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यावरती टीकास्त्र सोडत आहे। कारण ते आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडत नव्हते। जर परमेश्वराने मला एखाद्या गोष्टीसाठी निवडलेलं असेल किंवा एखाद्या गोष्टीसाठी किंवा एखाद्या कार्यासाठी स्थापन केलेलं असेल तर केवळ आणि केवळ परमेश्वराचं त्याच्यामध्ये काहीतरी योजना असते। परंतु जेव्हा मी परमेश्वराची योजना बाहेर ठेवून मी केवळ आणि केवळ माझा विचार करत असेल आणि लोकांचा विचार करत नसेल आणि त्यांना जर मी योग्य मार्गदर्शन करत नसेल तर मी नेता बनू शकत नाही, लीडर बनू शकत नाही। मी त्यांना वाईट मार्गावरती भरकवण्याचा प्रयत्न करत असतो। आणि म्हणूनच आज या शास्त्री फरीसीद्वारे आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांची कान उघडी करत आहे की जी जबाबदारी परमेश्वराने आपल्यावरती दिलेली आहे त्या जबाबदारीशी आपण विश्वासू आहोत का? आपली जबाबदारी कुठली असू द्या, एक आई वडील असू द्या किंवा पालक असू द्या किंवा आजी आजोबा असू द्या किंवा शिक्षक असू द्या, डॉक्टर असू द्या, नर्स असू द्या किंवा एखादा साधा सुद्धा काम करणारे कर्मचारी असू द्या, परंतु आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आपण विश्वासाने पार पडतो का? आणि ती जबाबदारी पार पडत असताना आपण 100% देण्याचा प्रयत्न करतो का? की केवळ आणि केवळ पूर्ण दिवस मी केवळ माझ्याच विचारांमध्ये गुंतलेला असतो, माझ्याविषयी विचार करत असतो का? तसा जर स्वार्थीपणा आपल्यामध्ये असेल तर आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामधील आंधळेपणा, आध्यात्मिक आंधळेपणा आणि स्वार्थीपणा बाजूला ठेवून स्वतः 100% देऊन योग्य ती जबाबदारी योग्य त्या परीने पार पाडण्यासाठी आपल्या सर्वांना पाचारण करत आहे। आणि आपल्यामुळे जर इतरांना त्रास होत असेल तर आपलं जीवन बदलण्यासाठी आज परमेश्वर पाचारण करत आहे। आपण आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल आणण्याचा प्रयत्न करूया। आपल्या जीवनामध्ये
द्वारे आपण इतरांचं जीवन फुलवण्याचा प्रयत्न करूया. आमेन.